आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमध्ये. पुण्यामधील मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यासाठी शरद ढमाले यांनी जलतरण आंदोलन केलेलं आहे. मुळशी धरणामधील मुळशी ते वाघवाडी दरम्यान 2 ते 3 किलोमीटर अंतर पोहत पार करत त्यांनी निषेध नोंदवला. मुळशी खुर्द ते वाघवाडी वाडगाव या दरम्यान पूल उभारणी आणि प्रवासी बोट सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भोर तालुक्यामध्ये ज्वारी पिकाला रोगाची लागण झाली आहे. चिकटा आणि काजरी रोगामुळे कडब्यामध्ये घट झाली आहे. 400 पेंड्यांची घट झाली असून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये तापमान वाढल्यामुळे वकिलांच्या काळ्या कोटाला तात्पुरती सुट्टी दिली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वकिलांना 1 मार्च ते 30 जून या कालावधीमध्ये न्यायालयीन कामकाजामध्ये काळा कोट न वापरण्याची मुभा मिळालेली आहे. सिव्हिल मॅन्युअलनुसार कोटाचा वापर ऐच्छिक ठेवण्यात आलाय. वाढत्या तापमानामध्ये काळा कोट घालणं त्रासदायक ठरत असल्यामुळे ही सवलत त्यांना मिळाली आहे. आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या वाहनामधून उतरून अपघातग्रस्त महिलेला तत्काळ मदत केली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम सुरू असताना गिरीश महाजनांनी महिलेला मदतीसाठी हात दिला. गिरीश महाजन यांच्या या तत्परतेमुळे महिलेला दिलासा मिळाला. नाशिकमधील कॉलेज रोड परिसरामध्ये भारत मॅच जिंकल्यानंतर प्रचंड गर्दी झाली. यावेळी तरुणांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडत हैदोस घातला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुद्धा केलेला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे कुठलीही अनुचित दुर्घटना टळली आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये भाविकांना मारहाण झाल्यामुळे दंडाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. विविध घटना संदर्भातील माहिती, तक्रारी तसेच पुरावे ज्या नागरिक आणि भाविकांकडे असतील त्यांनी ते सादर करावेत असं आवाहन दंडाधिकाऱ्यांनी केले आहे. आणि आता पाहणार छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींचा साठा हा संपुष्टात आलाय. त्यामुळे लसीकरण सेवांवर परिणाम झालाय. मुलांचं लसीकरण करण्यासाठी आलेल्या पालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या तिजोरीमध्ये यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून विक्रमी रक्कम जमा झाली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच कर वसुलीनं 200 कोटींचा आकडा पार केलाय. 1 एप्रिल ते 2 मार्चच्या कालावधीमध्ये एकूण 208 कोटी 64 लाख 10,000 रुपयांची वसुली झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 1.5 कोटी रुपयांचे विकास शुल्क माफ करायला नकार दिलाय. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकांचा प्रकल्प गेल्या 6 वर्षांपासून रखडलाय. आता हा प्रकल्प PPP तत्वावर उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.